अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक येथील विशाल कांबळे याला न्यायालयाने 7 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून अल्पवयीन मुलीवरील गुन्ह्याबाबत न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्याचे या निकालातून अधोरेखित झाले आहे। फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला होता। तपासादरम्यान आरोपीविरुद्ध आवश्यक पुरावे, साक्षीदाराचे जबाब आणि अन्य कागदपत्री पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले। या सर्व पुराव्याची सखोल छाननी केल्यानंतर न्यायालयाने आरोपी विशाल कांबळे याला दोषी ठरवत 7 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंडाची शिक्षा देखील सुनावली आहे। या खटल्यात सरकारी पक्षाने प्रभावीपणे बाजू मांडत साक्षीदाराच्या साक्षी आणि पुराव्याच्या आधारे आरोपीचा गुन्हा सिद्ध केला। त्यानंतर न्यायालयाने निकाल देताना अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा गुन्ह्यामध्ये कोणतीही दया दाखवता येणार नाही असा स्पष्ट संदेश दिला आहे। या निकालामुळे महिलांवरील आणि विशेषतः अल्पवयीन मुलीवरील अत्याचार करण्यामध्ये कायद्याचा धाक निर्माण होण्याची मदत होईल, अशी प्रतिक्रिया कायदेतज्ञ आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे। तसेच अशा गुन्ह्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था कटिबद्ध असल्याचेही या निकालातून अधोरेखित झाले आहे। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।